देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। हरिजनासी भेटी न हो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। तुका मने जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्। अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमामि सिद्धेश्वराय तव पादपङ्कजं, सुरासुरैर्वन्दित तव पादपीठं। भक्तिश्च मुक्तिश्च ददासि नित्यं, भावानुसारेण सदा नराणां। पांडुरंगा करू करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम, द्वैपायनो विरह कातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुस तंबोत। श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी। बरनौ रघुबर विमल जसु, जोधायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देवु मोहि, हरहु कलेश विकार। कहे पायावरी या वारकरी संतांच्या, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती। ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तवेळी कीर्तन निरूपणा करता निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबरायाचा सर्वांच्या पाठातील मागणी प्रकरणाचा 4 चरणाचा अभंग आहे। अभंगामध्ये प्रवेश करण्या अगोदर अल्पसा परिहार, तो म्हणजे असा की आपल्या गावातील हा भव्य आणि दिव्य सोहळा मोठ्या थाटामध्ये मोठ्या आनंदामध्ये याही वर्षी संपन्न झाला। फक्त यावर्षी चॅनल बदललं, ते गेल्या वर्षीच बदलायचं होतं, एवढाच फरक झाला। मोठ्या आनंदामध्ये आणि मोठ्या थाटामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न होतोय। आणि माता माऊल्यांना विशेष तुम्हाला साष्टांग दंडवत करतो, कारण हे सगळं तुमच्या कृपेशिवाय उभा राहू शकत नाही। बरं, माणसं काही करू शकत नाहीत। आणि तुम्ही सगळ्यांनी मोठा, आणि विशेष रूपाने आता ह्या
5-6 जणीला पाहून तर आणखी आनंद झाला मला. मी म्हणतो एका वर्षामध्ये भागवत आचार्य महिला आल्या तर 6 जणी उभा राहिल्या. अजून 2-3 वर्ष आले तर मला वाटतं ही लाईन महिलाची होऊन जाईल. ही लाईन पूर्ण माता माऊलींची होऊन जाईल. आणि ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे बरं. कारण भारतामध्ये आता सध्या काल परवा मला वाटतं परवाच महिलाने विश्वकप जिंकला. कालच झाले. महाराज किती स्वाभिमानाची बाजू आहे. आनंद वाटावा. महाराज महिलाने विश्वकप प्राप्त करून दिला. मला वाटतं हे प्रयत्न मला किती पासून चालू होते, किती सालापासून 73 पासून हे प्रयत्न चालू होते विश्वकप प्राप्त करायचे. परंतु या वर्षी तो प्राप्त केला. एकदा सर्वच माता माऊल्या करता टाळ्या वाजवा. स्त्री शक्तीला मी व्याज गादीवरनं नारदाच्या गादीवरनं कायम सलाम करतो. कारण स्त्री आता काही माग नाहीये. आता माग फक्त पेढे नवसाचे पेढे नाही. इथं आहेत ते बरे आहेत बरं. त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. कशा टवटवीत बसले. बाकीचे पेढे मारतात गावाला वेडे. राहिलेले पेढे एवढेच पेढे थोडी आहेत. बाकीचे मारतात गावाला वेडे. काही गावाला वेडे मारायला बी पाहिजेत. असो अतिशय आनंद वाटला मला आज. कारण हा सोहळा आणि भगवान सिद्धेश्वराचं दर्शन. तसं मी माझ्यासोबत रोज प्रवासात सिद्धेश्वर महाराजांची पोथी सोबतच होती. जरी मी शरीराने इथं नव्हतो तरी मनाने मी सिद्धेश्वर दरबारातच होतो. म्हणून मी पोथी माझ्या सोबतच ठेवली होती. सिद्धेश्वर महाराजांची पोथी माझ्या बरोबर होती. मला माहिती होतं. आणि काय माहिती का, मला सगळ्यात मोठा आनंद हे वाटला की माझ्या तरुण बांधवाने पंक्तीचं निवेदन अति उत्तम केलं. एवढ्या गुलाबजाम खाऊ घातले आज तर. वा आज तर गुलाबजाम खाल्ले. गुलाबजाम खाल्ले म्हणल्यावर मी 2 वाजेपर्यंत काय कीर्तन सोडणार नाही. गुलाबजाम कशाला खाल्ले मग आज किती थाटामध्ये. आणि सगळं हे रोजचं निवेदन विशेष तरुण मंडळाने केलं. त्यांना खरोखर मनापासून पुनश्च एकदा धन्यवाद देतो. महाराज घरामध्ये 2 पाहुणे आले तर पोरग म्हणतं मी नाही वाढीत. मम्मी तूच वाढ. पप्पा तुमचं तुम्ही बघा. मी नाही, मला वेळ नाही वाढायला. परंतु या गावातील माझ्या तरुण बांधवाचा मला एवढा स्वाभिमान आहे. मला 7 दिवस अख्खं गाव जीव घातलं. आणि त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि ज्यांनी नाव गेल्या वर्षी दिले त्यांनी इमानदारीने पंगत दिली. त्यांच्याकरता तर टाळ्या झाल्या पाहिजे. महाराज त्यांनी इमानदारी चुकले नाही. ते म्हणले नाही आता की मी नाव दिले आणि कशी पंगत देऊ. तेवढ्याच थाटामध्ये. आणि मला पक्का विश्वास आहे हे जे आपण इवलेचे रोप लावले ना, हे रोप आहे ना एक दिवस गगनापर्यंत जाणार आहे. हे आता बंद पडत नसतं. हे बंद पडत नसतं. बिलकुल आनंदामध्ये. आणि खूप बरं वाटलं. खूप समाधान वाटलं. एक नव चैतन्य वाटलं इथं येऊन. का म्हणले आज मला तुम्हाला पाहून बरं वाटलं. ते नाही का लेकराला जोपर्यंत आई दिसत नाही तोपर्यंत त्याला समाधान वाटत नाही. तसं गेली 10 वर्षापासून तुम्ही माझ्यावर लेकरासारखं प्रेम केलंय. तुम्हाला वाटतं का मी जरी इथं नसलो तरी तुम्हाला विसरलो काही माता बऱ्याच जणी म्हणल्या नाराज झाले का. नाराज होण्याचं माझं कामच नाहीये. नाराज होण्यासाठी नाराज कोण होतं ज्याला काही अपेक्षा आहे त्याला नाराज व्हावं लागतं. मला काही अपेक्षाच नाहीये. विठ्ठल 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 मागच सरका थोडं पुढं सरका. आताच पुढे सरकून घ्या. पुन्हा व्यत्यय आणू नका. या समोर या समोर या. सरका समोर. माता माऊलींनी सर्वांनी समोर सरकून बसायचंय. पुरुष बांधवांनी रस्त्यावर जागा मोकळी करून माऊलींना द्या. पुरुष मंडळी मध्ये रिकामी जागा आहे समोर सरकून घेऊन स्पेस पूर्ण करा. किती माऊल्या. एक मिनिट नुसतं सरकारचं नाटक करू नका बरं. खरंच सरका.
जरा गुलाबजाम खाल्ल्यासारखं नाही झालं बरं. परत एकदा सिद्धेश्वर महाराज की. एक सांगू, मी एवढ्याने का म्हणू लागलो, कारण इथपर्यंत येईपर्यंत माझा घसा चालल मला बी वाटत नव्हतं. कारण मी सतत 2 कथा चालू होत्या. काल सांगता झाली एकीची आणि एकीची उद्या सांगताय. 2 कथामध्ये 210 किलोमीटरचं अंतर होतं. म्हणजे 210 जाणं 210 येणं. 4 तास जायला लागत होते, 4 तास यायला, 3 तास तिकडं बसणं, 3 तास इकडं बसणं. आणि सिस्टमने थोडा धोका दिल्यामुळं एवढा आवाज बसला होता की मला वाटू लागलं खरं इथं गेल्यानंतर बोलता येईल का. परंतु एक सांगू, इथं येणारा बोलत नाही, इथं येणाऱ्याकडून माझे महाराज बोलून घेतात. इथं येणारा बोलत नाही बघा. म्हणून इथं कोणी जरी आला या व्याज गादीवर बसला की तो चांगलंच बोलणार. हा, चांगलंच बोलणार. इथं आल्यानंतर या जागेचं महिमा आहे. ही जागा आहे आणि अति सुंदर. यावर्षी आपण श्रीमद भागवत कथा भागवताचार्य ज्योती दिदी यांच्या गोड आणि रसाळ वाणीतून श्रीमद भागवत कथा श्रवण केली. सुंदर हा सोहळा आज उपांत्य दिवसापर्यंत आलाय. आणि शास्त्रानुसार उपांत्य दिवशी म्हणले देवाकडे काहीतरी मागण्याची आपल्याकडे पद्धत आहे. म्हणले 7 दिवस जी सेवा केली, मग ती कोणी वाढायची केली असल, कोणी खायची केली असल. हा, खायची बी सेवाच आहे. कोणाला थोडी खाता येते, कोणाला खाता येते आप्पा, कोणाला खाता येते. महाराज देव साखर कारखान्याचा चेअरमन करतो आणि त्याला मूठभर साखर खाता येत नाही. कोणाला खाता येते का. विठाला विठाला महाराज खायची सुद्धा सेवाच आहे बरं. आता सध्या गुलाबजाम कोणी खात नाही. ते म्हणतं मला शुगर आहे. ते खात बिगर मिठाचं, बिगर तेलाचं. साखर सुद्धा कोणालाही खाता येत नाही. म्हणून खाणाऱ्यालाही धन्यवाद, पंक्ती देणाऱ्यालाही धन्यवाद, वाढणाऱ्यालाही धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचे धन्यवाद या सगळ्या कार्यक्रमाचा खटाटोप करणारे हे आपले सर्व कमिटीतली मंडळी. त्यांच्याकरता बी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि एक दुसरी विशेषता सांगू, आपल्या सप्ताहाची दुसरी विशेषता आहे. हा सिद्धेश्वर महाराजाचा चमत्कार म्हणायला हरकत नाही की आपला सप्ताह बसण्या अगोदर 6 ते 7 दिवसात ठरतो. हा चमत्कार आहे बरं. हा चमत्कार आहे. हा चमत्कार आहे. तुम्हाला वाटत असेल की मी आपल्या गावात नाही. हा सिद्धेश्वर महाराजाचा चमत्कार आहे. 6 दिवसामध्ये महाराज सप्ताह उभा करणं कोणाच्या पप्पाचं काम नाही. हा, एवढं सोप्या गोष्टी नाहीत. हे सगळे रथी महारथी सिद्धेश्वर महाराज दरवर्षी यांना बांधून ठेवतात. दुसरीकडे जायचं नाही. हे बिलकुल सिद्धेश्वर महाराज एवढी सर्व ही मंडळी मिळणं ऐन टायमाला एवढं सोपं नाहीये. एकदा यांच्या सगळ्याकरता जोरदार टाळ्या वाजा. यांनाही मनापासून धन्यवाद द्या, मनापासून धन्यवाद द्या. कारण तेही बऱ्याच वर्षापासून सेवेत राहते. महाराज सिद्धेश्वर दरबारामध्ये अति आनंदाने तेही सेवा करतात आणि आनंद वाटला. सिस्टम यावर्षी जरा बरं वाटलंय. धन्यवाद नंदू भाऊला एकदा मनापासून धन्यवाद आणि एकदा टाळ्या वाजवा. चालू मध्ये बदललंय का. चालू मध्ये बदललं ना आप्पा. एकदा परत टाळ्या वाजवा. कारण म्हणलं शेवटपर्यंत इथं सिस्टम वाला सुद्धा चालणं तेच शक्य आहे नंदू भाऊ सारखा. म्हणून धन्यवाद नंदू भाऊ. आणि अशीच सिद्धेश्वर महाराजाची सेवा करा. अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हाल. अख्ख्या महाराष्ट्रात सिद्धेश्वर महाराजावर विश्वास ठेवा. सिद्धेश्वराची सेवा करत राहा. महाराज काही कमी पडणार नाही. मोठा आनंद वाटला. गेल्या वर्षी पंक्तीचं निवेदन केलं आपण आणि ते तुम्ही पार पाडलं. आता मला आणखी थोडस तुमच्याकडे वज टाकायचंय. नाही, माझं मार्गदर्शन नाही. हे इथं आल्यानंतर मी मगाशी बोललो ना, सिद्धेश्वर महाराज माझ्याकडनं निमित्त म्हणून करून घेतात, माझं नाही. मी म्हटलं की महाराज त्रास आहे
मी म्हटलं की दुःख आहे, मी म्हटलं की महाराज रडणं आहे, मी नाही. म्हणून प्रपंच करताना सुद्धा मी म्हणायचं नाही. काय म्हणायचं? सिद्धेश्वर महाराज करून घेतात. पंगत घरी गेल्यावर म्हणायचं नाही मी पंगत दिली, तू नाही दिली येडी हळद. तू नाही दिली. कोणी म्हणले सिद्धेश्वर महाराजांनी माझी पंगत घेतली, दिली नाही. महाराज करोडपती माणसं आहेत, करोडपती. रुपये देवायला लागत नाही, रुपये देवाला देत नाहीत, रुपये अन्नदान करत नाही, रुपयाची कोणाला मदत करत नाही. का? म्हणले देव त्याचं घेत नाही. म्हणून पंगत मी दिली नाही, सिद्धेश्वराने माझ्याकडनं पंगत करून घेतली, हा शब्द आला पाहिजे. तेव्हा तुम्हाला अन्नदानाचं पूर्ण पुण्य मिळेल. आणि ते तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. अन्नदाना ज्यांनी अन्नदान केलंय त्याने या वर्षीची तारीख लिहून ठेवा. पुढच्या वर्षीपर्यंत तुम्हाला काय काय बदल घरात दिसतात ते मला नक्की सांगा. नक्की पुढच्या वर्षीपर्यंत. हा सिद्धेश्वर महाराजाचा प्रसाद आहे बरं. हा सिद्धेश्वर महाराजाचा चमत्कार आहे. म्हणून आनंद वाटला अति थाटामध्ये. आणि मी आज काय बराच वेळ बोलू शकतो. मी आता मी बराच वेळ बोलू शकतो. आणि महाराज वाजवणारे बी एवढे फ्रेश आहेत, एकदा त्यांच्याकरता बी टाळ्या वाजव. नाही तर वाजवणारे म्हणजे महाराज दहाव्याला आल्यासारखेच काही काही चेहऱ्यावर टवटवच नाही. महाराज प्रसन्नता पाहिजे. जे काम करतो ते आनंदाने करायचं. अति समाधान वाटलं यांनाही पाहून. आमचे विनेकरी त्यांना बी धन्यवाद. मला बऱ्याच वेळ वाटत होतं विना घेऊनच कीर्तन करावं लागतं का काय. विठाला विठाला विठाला. मला हा दरबार सिद्धेश्वराचा आहे. आज 7 दिवसापर्यंत आम्ही तुम्ही सिद्धेश्वराची सेवा केली. 7 दिवसापर्यंत सिद्धेश्वराची सेवा केली. आणि मला सिद्धेश्वर महाराजाकडे आम्हा तुम्हाला काहीतरी मागायचंय. महाराज एक श्रीमंत व्यक्ती सिद्धेश्वर महाराजाच्या मंदिरात यायचा. दृष्टांत लक्ष देऊन ऐका बरं. एक श्रीमंत व्यक्ती सिद्धेश्वर महाराजाच्या दरबारात दरवर्षी यायचा. आणि महाराज दरवर्षी आल्यानंतर त्याला सिद्धेश्वर महाराजाच्या मंदिराच्या बाहेर एक भिकारी दिसला. कोणाला? त्या श्रीमंत व्यक्तीला. आणि त्या श्रीमंत व्यक्तीच्या मनामध्ये आलं, अरे मी वर्षातून एकदा येतो तो करोडपती झालो. म्हणले हा 4 वर्षापासून मला इथं दारात दिसतोय, याला काहीच मिळालं नाही. त्यावेळेस त्या श्रीमंत व्यक्तीला मी म्हटलं याचा विश्वास बाहेरच्यावर आहे, कोणीतरी येईन आणि मला 10 रुपये देईल. आणि तुझा विश्वास सिद्धेश्वरावर आहे म्हणून तू करोडपती झाला. म्हणले विश्वास हा भिकारी कोणावर विश्वास करतो? कोणीतरी भक्त दर्शनाला येईल आणि तो आल्यानंतर मला 10 रुपये देईल, 20 रुपये देईल. आणि म्हणले मंदिरात जातो तो बाहेरच्यावर विश्वास करत नाही. म्हणले कोणावर विश्वास आहे? सिद्धेश्वरावर. सिद्धेश्वरावर विश्वास आहे म्हणून 4 वर्षात करोडपती झाला. आणि बाहेरच्यावर विश्वास आहे म्हणून 4 वर्ष झाले तरी भिकारीच राहिला. मग एक सांगू, तुम्ही भिकारी राहणार आहेत का श्रीमंत राहणार आहेत? पटकन बोला. पटकन पटकन. विठाला विठाला विठाला. पटकन बोला पटकन. मी आता भरपूर गुळ खाल्लाय. पटकन बोला. श्रीमंत राहायचंय का भिकारी राहायचंय? पटकन. श्रीमंत श्रीमंत राहायचं व्हायचंय का भिकारी? लवकर लवकर पटकन बोला, वेळ कमी आहे. आपल्याला आणखी हार तयार करायचे. एकदा हार बनवले सगळ्या करता टाळ्या वाजवा. त्या बिचाऱ्या तिकडं मंदिर सजवण्याच्या कामामध्ये. आणि कीर्तन झाल्यानंतर थोडा वेळ मी बी 1-2 हार बनवून जातो आज. यावर्षी सेवा करून जातो ना थोडी. आता आज मी मुक्कामी थांबणार आहे. आज काय जाणार नाही, पण सकाळी लवकर जावं लागणार आहे मला. आज मुक्काम मी इथंच झोपणार आहे. कारण तुम्ही नाही म्हणले तरी झोपणार आहे. कारण मी थकलोय एवढा. 6 दिवस झाले मला. पाठे 4 वाजता येतो आणि तिथं आलं की महाराज मंदिरापासून घर जवळ लगेच काकडा. उठा जागे
मी आलो कितीला 4:15 4:30 आणि तो आल्याच लगेच सुरू करतो उठा. त्याला म्हणलं मी आत्ताच झोपलोय, मला जर शिक झोपू दे ना. तो म्हणतो पहाटची वेळ झोपायची नाही, म्हणून मी आज एवढा निवांत झोपणार आहे, निवांत. पण किती वाजता? 2 नंतर. विठाला विठाला तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला तिकडे काय निवांत झोप नाही येत का? एक सांगू, मुलगी माहेरी आल्यानंतरच निवांत झोपते, तसं मी सुद्धा धोत्र्याला आल्यानंतरच निवांत झोपतो. धोत्रा माझं माहेर. हा, मुलगी सासरला झोपत नाही असं नाही, झोपते, पण तिला लगेच धाक असतो. जर नाही 5:30ला उठली तर सासू डोळे मोठे करल. तसं काही काही सासूला डोळेच नाहीत, कारण त्या मोठ्या करत नाही, म्हणून म्हटलं विठाला विठाला. महाराज कन्या जशी आपल्या माहेरी गेल्यानंतर बिनधास्त राहते. गेल्या वर्षीचा शब्द तुम्ही टाळला नाही, म्हणून या वर्षी आता पुन्हा एक वजन टाकतो. काय वजन टाकतो? आता जास्त मोठं वजन नाही, एकच काम सांगतो. उद्यापासून प्रत्येक जणीनं रोजचा 1 रुपया सिद्धेश्वर महाराजांच्या नावाने बाजूला काढायचा. किती रुपये? लय जड आहे का? आणि जर 1 रुपया तुम्हाला जर काढता नाही आला की तुम्ही कपभर पाण्यात लिंबू पिळून पिऊन घ्यायचं. तुम्ही दुसरीकडे का गेले? असं का सवय लागली तुम्हाला अशी? असं कुणीकडे बी विचार नका करत जाऊ ना. तुम्हाला अशी घाण विचार करायची का सवय? मला तसं म्हणायचं होतं का? तसं नव्हतं म्हणायचं मला. का मी लिंबू पाणीच का म्हटलं? कारण 1 रुपया टाकायला ना ती चहा कशी पिणार, म्हणून मी लिंबू पाणी म्हटलं. काम काय तुम्हाला? फक्त उद्यापासून, उद्या काल आहे आपला. आता माझी खूप इच्छा होती थांबायची, नाही थांबू शकत मी एवढा वर्ष, काय करावं? आणि आता एक काम करा, कंटिन्यू 2-3 वर्ष दिदीचीच कथा करा. मस्त ऐका, 2-3 वर्ष कंटिन्यू करा. नाही 2-3 वर्ष कंटिन्यू करा. चालू बरोबर ते विषय विठाला विठाला बाकी जाऊ दे आता, त्याचा नका लोड घेऊ. ते सिद्धेश्वर महाराज करून घेते, ती जिम्मेदारी आपल्याकडे नको आता. कारण आपला सप्ताह 6 दिवसानं आता 365 दिवस वज बिलकुल. सिद्धेश्वर महाराज ऐन टायमाला ज्याला बोलायचं त्याला बोलते. तुम्ही काय लोड घेऊ नका. मला सांगायचं फक्त एकच जिम्मेदारी तुम्हाला. काय? फक्त तुम्ही रोजचा किती रुपये बाजूला काढायचे? 1 रुपया. आणि त्या 1 रुपया बाजूला केल्यानंतर ते 365 दिवसाचे किती रुपये होते एक जणीचे? 365 रुपये. ते 365 रुपये घ्यायचे आणि काय करायचे? मला द्यायचे. तरी हो म्हणतात तुम्ही. किती प्रेम आहे, किती प्रेम आहे. नाही, मला नाही द्यायचे ते. या वर्षी ते पैसे आपण पुढच्या वर्षीपर्यंत जमा करायचे आणि पुढच्या वर्षी आपल्या गावामध्ये आपल्याला हनुमान चालीसेची स्पर्धा ठेवायची छोट्या मुलाची. जो हनुमान चालीसा व्यवस्थित म्हणेल त्या प्रत्येक मुलाला 501 रुपये द्यायचा. किती? 500. किती रुपये द्यायचे? 501 रुपये प्रत्येक मुलाला. कोणाचा मुलगा असो. इथं बसलेल्या सगळ्या मुलांना विनंती आहे, आता पुढच्या वर्षीपर्यंत हनुमान चालीसा तुमच्या पाठ झाली पाहिजे. होईल ना? हा, पुढच्या वर्षी या बालकांना बक्षीस म्हणून प्रत्येकाला तुम्ही जी रक्कम गोळा करणार 1-1 रुपया. आता 1-1 रुपया गोळा करणं लय जड आहे का? नाही. याने काय होईल? याने आपला हा धर्म, आपले हे जे वाम मार्गाला चाललेले मुलं आहेत ना, हे सतमार्गाला लागतील आणि माझा धोत्रा एक सिल्लोड तालुक्यामध्ये आदर्श गाव होईल एक 10-5 वर्ष. माझा जरा बोलणं तुम्हाला जरा खटकन बरं. नुसते महाराज लोकांचे घर भरणं जरा कमी करा. मी थोडासा रिअल आणि कट टू कट बोलणार आहे, पटल अथवा न पटल. महाराजाला देऊ नका या मताचा मी बिलकुल द्या, बिलकुल द्या. परंतु महाराज हे कलाकार 7 दिवस थांबतात, यांची काळजी घ्या. आमच्यासारखे येतात आणि तासभर बोलून जातात, त्याची किती काळजी घेतात. यांना बी जरा जपत जा. हे
हरिपाठ रंगवतात, इथं मुलांना पावल्या खेळायच्या शिकवतात आणि पुढच्या वर्षी तुमच्यावर बी मोठी जिम्मेदारी टाकतो थोडी हरिपाठात. नाही काही नाही, वजन आहे तुम्हाला हरिपाठात. यांना सगळ्याला तुम्ही उभा करायची जिम्मेदारी तुमची या. आणि सगळे उभाही त्यांनी केलेत. यांना बी महाराज कीर्तनकार येतून 1 तास बोलतो आणि किती घेऊन जातो उद्या कळन तुम्हाला. विठाला 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 उद्या कळन. याच्या करता म्हणलं मी उद्या जाणार आहे ना, मी उद्या जाणार आहे म्हणून उद्या कळन म्हटलं. विठाला 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 माझं एवढं एक तुमच्यावर आता जाता जाता या वर्षीचं एवढं वजन आहे. काही जड आहे का? काही जण आहे माता माऊल्यानं रोजचा 1 रुपया काढायचा. एवढ्या माता माऊल्यांनी जर 1 रुपया काढला, आणि एक सांगू, जर सिद्धेश्वर महाराजाच्या नावाने तुम्ही 1 रुपया जर काढला तर माझा सिद्धेश्वर भगवान तुमच्या वर्षाभरामध्ये तुमचा पैसा कधीच वाम मार्गाला जाऊ देणार नाही. एवढी विश्वासाने रुपये टाकताना सिद्धेश्वराय नमः म्हणायचं. काय म्हणायचं? सिद्धेश्वराय. बस एवढं काम करायचं आता. आणि मला माता माऊल्याचा पक्का विश्वास आहे, त्या करणार म्हणजे करणार. हां, त्या गोळा करणार म्हणजे करणार. या वर्षीची माझी साखर राहिली की नाही, मग केव्हा द्यायची आता? मग तुम्हीच आले नाही, आता कशी द्यावं? मग आलं नाही, आल्यावरच देत असतील का? नाही आलं तरी द्यावा लागत असते कधी कधी. विठाला विठाला या वर्षीची एवढी जिम्मेदारी तुमच्यावर. माता माऊल्यानं तुमच्यावर एवढी जिम्मेदारी. घरात प्रत्येक जणीनं उद्यापासून काला झाला का संध्याकाळी म्हणायचं ओम सिद्धेश्वराय नमः. 1 रुपया, फक्त 1 रुपया काढायचा. आणि पुढच्या वर्षी बालकांनो, कमीत कमी आपल्या गावात मुलं भरपूर आहेत, कमीत कमी 100 मुलांनी हनुमान चालीसा म्हणली पाहिजे. किती म्हणा मुलांनी? 100 मुलांनी कमीत कमी. मी म्हणतो जर 100 मुलांनी पुढच्या वर्षी हनुमान चालीसा म्हटली तर मी गॅरंटीने सांगतो, हे 100 मुलांनी जर नित्य हनुमान चालीसाचा पाठ केला तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो, हे आयुष्याच्या शेवटच्या चरणापर्यंत वाईट मार्गाला लागणार नाही. एवढी हनुमान चालीसाची ताकद. जो यह पडे हनुमान चालीसा होय सिद्धी साखी गौरीसा. तुम्ही म्हणाला महाराज मुलालाच का, मुलीला बी करू शकता, मुलीलाही करू शकता. मुलीनं पाठ करायची. हा, नाही तर काही काही नाही लगेच डोकं लावलं होतं. हा, मला कळत लगेच सिग्नल येतं इथं. हे टावर आहे, हे गादी म्हणजे टावर आहे. इथं वक्ता नाही, इथं सिद्धेश्वर महाराज बोलतात. म्हणून काहीला लगेच डाऊट आला, आता मुलीला जमतं की नाही. मुलीला सुद्धा हनुमान चालीसा करायला जमते, म्हणून मुलीने सुद्धा पाठ करा. आणि मला पक्की गॅरंटी आहे आप्पा, या वर्षी हा संकल्प आपला पक्का होणार आहे, यामध्ये डाऊट नाहीये. परंतु मुलापेक्षा जास्तीची गीत हनुमान चालीसा यांचीच पाठ होणार आहे. पेडा इथं आला का तो म्हणणार जय हनुमान ज्ञानगुण सागर. कारण याचं दप्तर घरी आल्यावर तुम्ही पेडा पाय, हे दप्तर दारातूनच टाकून देतो. जय भोलेनाथ. चालला दिवसभर त्या नंदी सारखा गावात फिरतो, सायंकाळच्या वेळी घरी येतो चरायला. तुम्ही घरी गेल्यावर जरा मुलीचे अक्षर पहा, मुलाचे अक्षर पहा. आता ह्या बघा, हे इथं आलेले सगळे जे जरा व्यवस्थितच बरं, हे यांच्याकरता नाही बोलत बरं मी, हे नाही आले त्याच्याकरता. माझ्या लई पोटात दुखतं माझ्या कीर्तनाला कोण नाही आलं तर. जे आले त्यांच्याकरता नाही, जे आले नाही त्यांना. आणि माता माऊल्याने एक विनंती तुम्हाला, तुम्ही एवढ्या जणी आल्यात, प्रत्येकीला मुलगा आहे की नाही, मग का नाही आणला घरून? नातू मुलगा, त्याला सांगावं बाबड्या कीर्तनाला चल, आपले बाबा येऊ लागले. माझंच कीर्तन म्हणून नाही, तुम्ही त्याला हाताला पकडून आणावं इथं, माझी विनंती आहे. उद्या जर मुलगा बिघडला आणि माझ्याकडे आल्या बाबा आणलंय तो बिघडल्यासारखा करायला लागला आणि त्याला समजून सांगा, मी तुमच्या डोक्यात नारळ घालीन. हा, मी समजून सांगायचं नाही, तुमच्या डोक्यात नारळ घालीन. कमून ज्या वयामध्ये इथं आणायचं होतं त्या वयात आणलं नाही.
आणि आता वायाला गेला तो पार, त्याचं रेंज गेली सगळी. दात म्हणले संडास बाथरूम सारखे दात झाले त्याचे. काही काहीचे दात मारा संडास बाथरूम बर संडासचं भांड, ते भांड तरी चकाचक चपकत. असे काही काहीचे दात झालेले. हे म्हणते माझा बाबडे आहे ना पुडी खात नाही, पुडी नाही त्याने आखी टपरी खाल्ली येडी हळद. विडाला विडाला तुम्ही जिम्मेदार तुम्ही आहात. शास्त्र म्हणतं जर मुलगा वायाला गेला तर आई जिम्मेदार आहे. कोण जिम्मेदार आहे? शास्त्र. भागवत ऐकता तुम्ही? भागवतामध्ये तुम्ही धुंदुकारीचं चरित्र ऐकलं की नाही? धुंदुकारीचं. महाराज धुंदुकारी ज्यावेळी वाम मार्गाला गेला त्यामध्ये पाप कोणाचं होतं? कोणाचं पाप होतं? पटकन बोला बोला. भागवत ऐकलं का भागाभागी ऐकली? कोणाचं पाप होतं? तिनं काय केलं होतं? तिनं बहिणीचा मुलगा आणला होता, पाप केलं, खोटं नाटक केलं, नवऱ्याला म्हणली माझा. आता ही सगळी कथा तुम्ही मला कथेकडे नाही जायचं, मला कथाचा भाव सांगायचा आहे. एक मुलगा बिघडायला कारणीभूत कोण ठरलं? आई. मग 99% मुलं जर वायाला गेले त्याला जिम्मेदार कोण आहे? आई. रात्री 12ला पोरग घरी येतं, ही मागच्या दारातून आतमध्ये घेते, ये माया वागा. हा भुयांना पटलं जरा, खरं की नाही म्हणतात नाही? साक्ष इथं लगेच. आणि पोरगी 5 मिनिट लेट झाली का कुठं होती? काच उशीर झाला. आणि हे नंदी विठाला विठाला आपल्यावरती एवढी एक जिम्मेदारी आनंदाने पार पाडा. आणि माझी विनंती आहे मुलाला हनुमान चालीसा पाठ करायला सांग. मुलींनो आपली बाजू अशी पक्की झाली पाहिजे, माझा शब्द खोटा नाही झाला पाहिजे बरं. असे हनुमान चालीसा म्हणतात नॉन स्टॉप, जे हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश, पटपट पटपट की मला वाटलं पाहिजे वा. नाही तर मी इथं एवढा मोठा एवढ्या गाजून शब्द द्यायचा आणि तुम्ही, मला माहिती आहे मुली शब्द पडू देतच नाही, मुली नाही पडू देत. पेड्याची जरा गॅरंटी कमी, पण इथं आलेले पेढे करशील ना काय? हनुमान करीन म्हणते आणि करण, मला विश्वास आहे. तेवढे काम करून घ्या. आपल्याकडे आपल्याला आज सिद्धेश्वराकडे मागणं मागायचं. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सुद्धा मागणं मागतात. आता महाराज जगद्गुरु तुकोबराय मागणं हे तर शक्य वाटत नाही महाराज. जगद्गुरु तुकोबराय काय अभंगात म्हणतात? जगद्गुरु तुकोबराय मागणं हे समीकरण काय जुळत नाही. महाराज जगद्गुरु तुकोबरायाचे अभंग आहेत काही म्हणले, जो देवाकडे मागतो त्याचं जीवनच दिघे. म्हणजे भागवतामध्ये ज्यावेळी भक्त प्रल्हादासमोर नृसिंह भगवान प्रगट झाले. कोण प्रगट झाले? नृसिंह भगवान. आणि ज्यावेळी नृसिंह भगवान प्रगट झाले त्यावेळी भक्त प्रल्हादाला म्हणू लागले, अरे आज काहीतरी मागून घे म्हणले माझ्याकडे. आणि महाराज
किती मोठा त्या भक्त प्रल्हादाचा अधिकार. भगवंत पुढे उभा राहिलाय आणि माग 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 म्हणतोय. आणि आपल्याला भगवंत समोर उभा आहे, मागण्याकरता विनंती करतो. त्यावेळी भक्त प्रल्हादाच्या मुखातले शब्द आहेत, यदि राशी समे कामां वरांस्वाम वरदर्शभ कामानां वृद्धी संरोहम भवतस्तु वृणे वरम. भक्त प्रल्हाद म्हणतात, मी जर तुमच्याकडे काही मागणं मागितलं तर म्हणले मी तुमचा दास नाहीये, मी तुमचा भक्त नाहीये. म्हणले हा तर माझ्या आणि तुमच्या मधला व्यापार आहे. म्हणले मागू शकत नाही. महाराज हेच भक्त प्रल्हाद द्वापार युगात कोण झाले? कोण झाले? हेच भक्त प्रल्हाद कलियुगात कोण झाले? भक्त प्रल्हाद कोण झाले? कोण? नाही माहित. सोन्याचा भाव काय? काय तोड आहे? काय तोड? बरं जाऊ द्या, सोन्याचं लय लांब. आता सध्या नवीन मालिका कोणती आली? लेटेस्ट कोणती आली? पटकन पटकन आली ना, आली ना. कोणती आली की नाही? पाठ आहे की नाही मालिका? मग मला सांगा, ज्या मालिकेचा ना आपला काही संबंध नाही ती पाठ होती आणि अनेक वर्षापासून आपण इथं कीर्तन ऐकतो, त्याच्यातलं आपल्याकडे सगळी सुटे, नो टेन्शन. फक्त आरती झाली की घरी घेऊन जाणारी मैत्रीण शोधा, नाही तर पाठ पर्यंत इथंच म्हणले. महाराज आपण नामदेव महाराजाचं चरित्र पहा, जगद्गुरु तुकोबरायचे अभंग पहा. म्हणले मागणं हे संताच्या, महाराज मागणं हे संताच्या लिस्ट मधलं नाहीच आहे, मागणं हे आमच्या तुमच्या लिस्ट मधलं आहे. परंतु म्हणले संतांनी आज या अभंगामध्ये जे तुकोबराय मागण्याचा विरोध करतात, त्या तुकोबरायाने आज मागणं काय मागितलं आणि जगद्गुरु तुकोबरायाने जे मागितले ते मागणं योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार अभंगामध्ये करायचा आहे. विठ्ठल मागायचं प्रत्येकाला कळत नाही. या जगतामध्ये महाराज निरार्थक जगणारा एक वर्ग आहे आणि सार्थक जगणारा एक वर्ग आहे. एक वर्ग कोणता आहे? निरार्थक वर्ग जगणारा वर्ग आहे. आणि 99% वर्ग जर जगणारा कोणता असेल तर म्हणले निरार्थकच जगणारा वर्ग 99%. 99% नाही, 99.9% लोक कसे जगतात? निरार्थकच जगतात. तुम्ही म्हणाल आम्ही काय निरार्थक जगतो? नाही निरार्थक जगत आम्ही, तुम्ही महाराज निरार्थकच जगतो. मला सांगा, चोरून चॅटिंग करणं निरार्थक आहे का सार्थक आहे? पटकन 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 पटकन. चोरून चॅटिंग करणं, आता हे चॅटिंग वगैरे तुमचं नाही आहे बरं जुन्या माता मावल्यांनो, तुम्ही लय नशिबान होत्या. आता हे नवीन इन्स्टावाला माल आहे, हे सगळा नवीन इन्स्टावाला माल आहे, हे तुम्हाला नाही कळायचं आहे. चोरून चॅटिंग करणं सार्थक आहे का असार्थक आहे? योग्य आहे का अयोग्य आहे? पटकन बोला. सार्थक आहे का? मग कमून करता, कमून करता, मग बोला कमून करता. आणखी जवळ येऊन बोलतो, हरिपाठ करणं सार्थक आहे का निरार्थक आहे? सार्थक आहे. घरी गेल्यावर कोण कोण हरिपाठ करतं? खरं सांगा, तुम्हाला मसोबाची शपथ आहे. कोणा? विठाला विठाला हरिपाठ करणं सार्थक आहे. तुम्हाला माहिती आहे इथं बसलेलं किती जण हरिपाठ करतात? करतात एक जण, त्यांच्या करता टाळ्या वाजवा. एक जण करतात, दोघी जणी, बाकीच्या हातवरती करा, टाळ्या वाजवा यांच्या करता. आणि घरी गेल्यावर
घरी गेल्यावर सिद्धेश्वर महाराजाला प्रार्थना करा. ती हरिपाठ करते, मला काय जमणार नाही का? जरा कृपा करा, बुद्धीमध्ये बदल करा, हरिपाठ करून घ्या. हरिपाठ करणं मला सार्थक आहे का निरार्थक आहे? सार्थक आहे. किती जण हरिपाठ करतात? एवढ्या सप्त्यामध्ये, एवढ्या जनसंख्येमध्ये फक्त 3 हात का 2 हात वरती राहिले. बाकीच्याला हरिपाठ करायची काही गरज नाही. का? म्हणले त्या हरिपाठ करायची त्यांना गरजच नाही. म्हणले याचं कारण काय? म्हणले त्या हरिपाठ करून जर वैकुंठाला गेल्या तर सार्थक जीवन जगणं आणि निरार्थक जीवन जगणं. मला 99% माणसं निरार्थक जगतात. मला सांगा पुरुष मंडळी, पुडी खाण्यामध्ये सार्थकता आहे का निरार्थकता? बोला बोला बोला, बिंदास बोला. नाही, इथं कोणी खात नाही बरं. इथं धोत्र्यात जर पुडीचा वास आला तरी 15 दिवस गावातले लोक उलट्या करतात. किती दिवस? 15 दिवस यांना नुसती मळमळ होती. नुसता वाद जरी आला तर तुम्ही म्हणाल मग महाराज या गावात ज्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्यात गावकऱ्यासाठी नाहीये. इकडं आणवा, गोळेगाव, हे 2-4 गावं रोज इकडे येतात, त्यांच्यासाठी टपरे टाकल्यात. आपल्या धोत्र्यात कोणी पुरी खात बिलकुल नाही. पाय देता का जरा? मन पाय पडून जावा जाता जाता द्या ना 1-2 पाय. पुडी खाणं सार्थक आहे का निरार्थक आहे? निरार्थक आहे. आणि महाराज पुडी खाणं निरार्थक आहे तरी आपण किती जण, आता इथं जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. तुम्ही फक्त मनाला घरी गेल्यावर विचारा बरं. आणि कीर्तन हा विषय असा आहे, हा कीर्तन विषय हा एकांतामध्ये गेल्यानंतर स्वतः बरोबर केलेलं युद्ध म्हणजे कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे काय? तुम्ही मजाक समजू नका. आता कीर्तन म्हणजे हे स्वतः बरोबर केलेलं युद्ध आहे. मला माझा पटवून देणं म्हणजे कीर्तन आहे. विठाला विठाला महाराज, जीवाचा स्वभाव आहे सार्थक कामामध्ये मन लागत नाही, निरार्थक कामामध्ये मन लागल्याशिवाय. किती विशेषता आहे पहा तुम्ही. एक जण रात्री झोपला आणि मला झोपच आहे ना, ह्या गाऊन त्या गाऊन, ह्या गाऊन त्या गाऊन, काय करावं. उठला आणि उठल्यानंतर बाहेर येऊन असा पाहतो दाराच्या, तर दाराच्या बाहेर पट्ट्याचा डाव चालू होता. कशाचा डाव चालू होता? पत्त्याचा डाव चालू होता. आता याला बिचाऱ्याला गळ्यात माळ होती बरं, पत्ते खेळणारा नव्हता. फक्त झोप येत नाही म्हणून सहज त्या पत्त्याच्या डावाजवळ जाऊन बसला. महाराज दैव योगाने त्याच दिवशी पोलिसाची गाडी आली. आणि पोलिसाची गाडी आली की महाराज याला त्या पोलिसांनी गाडीत टाकलं आणि डायरेक्ट सिल्लोडला घेऊन गेले. आता सिल्लोडला बाकीच्याला नेलं, लोकांना काही नवल वाटलं नाही. पण म्हणले हा तर माळकरी, रोज सिद्धेश्वर महाराजाच्या मंदिरात येणारा, आणि महाराज हा कस काय तिकडे गेला? महाराज गाव बाकीच्याच काही लोकांना टेन्शन होतं. एक सांगू, महाराज होणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही बरं. तुम्ही फक्त आमच्या एकाच चुकीची वाट पाहता. एकाच आमच्याकडनं जर एक चूक झाली ना, आम्ही आयुष्यभर केलेलं चांगलं काम तुम्हाला दिसणार नाही. महाराज होणं सोपं नाहीये. या कपड्यावरती आल्यानंतर महाराज या कपड्याला एवढं सांभाळावं लागतं की महाराज एक चूक सुद्धा या कपड्यावर झाली नाही पाहिजे, तरच हे कपडे घालायचे. नाही ते महाराज हे कपडेच घालायचे. हे कपडे एवढे सोपे नाहीयेत. महाराज याला भेटण्याकरता गावातले बरेच जण गेले. आणि बरेच जण गेल्यानंतर म्हणले का रे बाबा, बाकीचे जाऊ दे, आणि तू तर हा बापा आहे, आणि तू तर गावचा भजने आहे, तू तर टाळवाजीतून तू कस काय आला? आणि तो म्हणला मी आता सहज झोप लागत नव्हती, मी काय खेळणार आहे काय, मला काय ते जमतं काय, मला तर काहीच कळत नाही, सहज गेलो म्हणले. आणि सहज गेल्यानंतर म्हणले पोलिसाची गाडी आली आणि मला पकडलं. म्हणले कस काय गेलता? म्हणले सहज गेलतो. महाराज भेटायला गेलेले म्हणले आता एक काम कर, आता सहज बाहेर येऊन दाखव. काय म्हणले? आता सहज बाहेर येऊन दाखव.
महाराज कुकर्म सहज जरी केलं तरी ते त्रासदायी ठरतं. म्हणजे त्रासदायी ठरतं. विठ्ठल 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 गौरा हरी विठ्ठल ज्ञानदेव महाराज भगवान की जय. स्वर महाराज की स्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. मला सांगायचा भाव हा आहे, माणसाची वाईट कामाकडे सहज प्रवृत्ती. सहज त्याला तिकडे ढकलावं लागत नाही. सहज हरिपाठ कर हरिपाठ कर हरिपाठ कर म्हणावं लागतं. पुडी खाय पुडी खाय म्हणा लागते. कॅम्प्युटर क्लास लावा लागतात. महाराज सीएटी फीएटी मिएटी काय ते सगळे त्याचे क्लास लावावे लागतात. धोत्र्यात कोणी शिव्या द्यायचे क्लास लावले कोणी क्लास की म्हणले आमच्या आमच्या इथे उत्तम प्रकारच्या सिल्लोड तालुक्यातल्या निवडक शिव्या द्यायला शिकवल्या जातील. असं कुठं बॅनर वाचलं तुम्ही? सिल्लोड तालुक्यात वाचलं? संभाजीनगर जिल्ह्यात की आमच्याकडे निवडक शिव्या दिल्या जातील, याचा चार्ज महिन्याचा 500-600 रुपये घेतल्या जाईल असं वाचलं. मग शिव्या धोत्र्यात देतात कोणी? मुलं एक सुद्धा नाही. म्हसोबाची शपथ महाराज बारक्या फटाकड्याने जर वाजवली ना, बारक्या फटाकड्याने जर वाजवली ना तर हिला 15 दिवस असं नुसतं गर 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 फिरत. 15 दिवस. अरे म्हणे याला एवढी शिवी. 15 दिवस बेचैन होते. काकड्याला गेलं, काकड्यातला एक वळ पाठ नाही झाली. कीर्तनाला आलं, अभंग एक पाठ झाला नाही. आणि म्हणले एवढी खमंग शिवी कुठून आली? कुठून आली? कुठून आली? क्लासला गेला होता नाही. कुठून आली ही? घरातूनच आली. कुठून आली? आईची सहज ज्या कामामध्ये प्रवृत्ती त्या कामामध्ये मुलगा सहज प्रविष्ट होतो. आणखी जवळ येऊन बोलू का? ज्या आईला स्वयंपाक उत्तम बनवता येतो तिच्या मुलीला स्वयंपाक बनवता येतो म्हणजे येतो. कळालं? जी युट्यूबला पाहून फोडणी देते मी तिचं बोलत नाही. ज्या आईला उत्तम स्वयंपाक येतो तिच्या मुलीला स्वयंपाक शिकायची गरज. शास्त्र सांगतं म्हणले तुमची आनुवंशिकता ज्या दिशेनं जाते, ज्या दिशेला वळते त्या दिशेने तुमचा बालक चालतो. म्हणून घरात राहताना आई वडिलांनी आपली दिशा बदलावी. त्यांची एक दिवस नक्की बदला. अगोदर तुमची दिशा बदला. अगोदर दिशा तुमची बदला. तुमची दिशा चुकली हो महाराज. घरात बाप नीट बायकोला बोलतच नाही. नवरा एक अधिकारी होता, उच्च अधिकारी, चांगला शिकलेला. आणि तो येता जाता बायकोला म्हणायचा हरामखोर आयत खाती. हरामखोर आयत खाती. काय म्हणायचं? हरामखोर आयत खाती. महाराज हे रोज पोराच्या कानावर पडायचं. आणि एक दिवस काय झालं, त्या पोराने अशी छोटी गाडी घेतली. पोरं गाड्या खेळतात ना, ते गाडी घेतली. आणि गाडी घेतल्यानंतर ते पोरग गाडी खेळता खेळता म्हणायचं ज्या हरामखोराला गाडीत बसायचं त्या हरामखोराने गाडीत बसा. पुन्हा महाराज काही अंतर जायचं, पुन्हा गाडी माघारी फिरवायचं. पुन्हा म्हणायचं ज्या हरामखोराला गाडीत बसायचं त्या हरामखोराने गाडीत बसा. पुन्हा गाडी लांब गेली की ज्या हरामखोराला उतरायचं त्याने उतरून घ्या. बापाने एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तीनदा ऐकल्यानंतर याला वाईट वाटलं. याची सवय बिघडत चालली, वायाला चालला म्हणले माझा मुलगा. राग आला आणि एक कानामागं वाजवली. महाराज कानामागं वाजवल्यानंतर पोरग अर्धा तास रडत बसलं. किती? अर्धा तास. आणि अर्धा तासाने पुन्हा गाडी खेळू लागलं. आणि गाडी खेळता खेळता ते म्हणू लागलं एका हरामखोरामुळं गाडी अर्धा तास लेट झाली. विठाला 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 विठाला
महाराज मला सांगायचा भाव हा आहे, आईची ज्या कामात जास्त वड आहे मुलगी त्याच कामात जास्त पळणार. वडिलाची ज्या कामात, महाराज चोराचा मुलगा चोरच होणार, तो हबप नाही होणार. आणि जरी चुकून हबप जरी झाला तरी हबप झाला तरी चोऱ्याच करणार. हे विठाला 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 व्हाल म्हणल्यानंतर एवढं सहन करावं लागतं. काय करणार, व्हाल म्हणल्यावर एवढं सहन करावं लागतं. कारण या हॉलनी खूप मोठं सहन केलंय. म्हणले काय सहन केलं, म्हणले एवढा मोठा जोराचा पाऊस आला तरी त्यांनी सहज पचवला. म्हणून त्यांनी एवढा पाऊस पचवलाय. मग तुम्हाला आवाज जरा इकडं तिकडं आला तर तो पचवाच लागल. कारण एकामेका साह्य करू. त्यांनी तुम्हाला साह्य केलं की नाही. जर मंडप असतात, मंडप असता तर जमलं असतं का. विठाला विठाला महाराज शास्त्र म्हणतं, संत म्हणतात, ज्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा बालक जन्माला येतो. त्या प्रवृत्तीचं वातावरण घरामध्ये, ज्या प्रवृत्तीचं वातावरण त्या वातावरण प्रवृत्तीचे माणसं बनतात. म्हणून घरचा सगळ्यात मुख्य जिम्मेदारी कोणावर आहे घराची, म्हणले घराची मुख्य जिम्मेदारी आईवर आणि वडिलावर. आता सध्या सगळीकडे एकच फॅड चालू आहे. महाराज मुलगालाही मोबाईल खेळतो, महाराज मुलगालाही मोबाईल खेळतो, महाराज मुलगालाही रील्स पाहतो. इमानदारीने स्वतःला विचारा, मुलगा पाहतो का तुम्ही पाहता? कोण पाहत, कोण पाहत? विठाला 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 विठाला. महाराज कधी कधी मनामध्ये हा तुमचा भाव येत असेल की मला चांगलं करायची इच्छा आहे तरी माझ्याकडनं वाईट का होतं. असं कधी कधी जप करताना, तप करताना, दान करताना, धर्म करताना मनात इच्छा असते नाही आपल्याला वाईट करायचं नाही, चुकीचं करायचं नाही, तरी चुकीचं का घडतं. याचं कारण आहे हे पूर्वजन्मीचे संस्कार आहेत. हे आपल्याला पूर्वजन्माचे काही संस्कार आहेत. आणि महाराज पूर्वजन्माचे संस्कार हे तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, अनुवंशिक गुण आणि अनुवंशिक आजार संपत नाही आप्पा. नाही, ज्याच्या वडिलाला शुगर आहे त्याच्या मुलाला होणार म्हणजे होणार. नाही मुलाला झाली नातवाला होईल, नाही नातवाला पंतवाला होईल. अनुवंशिक आजार 10 पिढ्या चालतो. किती पिढ्या? 10 पिढ्या. आणि अनुवंशिक गुण सुद्धा 10 पिढ्या चालतो. म्हणून आपल्या 10 पिढ्या आपल्यावर डिपेंड आहे. हे डोक्यात धरून जीवन जगावं. महाराज तुमचं कल्याण आहे. आपल्या 10 पिढ्या तुमच्यावर डिपेंड आहे. जर महाराज बापाने चांगलं काम केलं की पुढच्या 10 पिढ्या चांगलं काम करणार. आणि बापाने मुंडके मोडले, केले कर्म झाले तेची भोगाले, 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 केले कर्म झाले तेची भोगाले.
जे रोज करता ते त्याला कर्म म्हणतात बरं. तुम्ही जे रोज करता ते तुमचं कर्म आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, कर्म करताना एवढ्या सावधानतेनं कर्म करा. किती सावधानतेनं म्हणले, शेजारणीचं जेवढं पीठ आणलं तेवढंच परत द्या. हे कर्म आहे बरं. नाहीतर महाराज आणताना असं दाबू दाबू आणते आणि देताना बापरे, मला वाटलं धोत्र्यात नव्हतं असं. हसल्याचा अर्थ ब्लॅक मनी धोत्र्यात आहे. हे काय, हे काय आहे तुमचं, हे काय आहे तुमचं? पीठ नाही, पीठ नाही, कर्म आहे, कर्म. पीठ नाही नुसतं आहे. ती म्हणते मी तरी किती चोरलं, मी कितीतरी काढून घेतलं. बघा 2-3 भाकरीचं, 2-3 भाकरीचं नाही, ते कर्म आहे तुमचं. ते 2-3 भाकरीचं लई त्रास देऊन जातं. नंतर मग एक दोन पिढ्या जातात. हिच्या पिढीत एक मुलगा जन्माला येतो आणि मुलगा जन्माला आल्यानंतर महाराज तो जन्माला आल्याबरोबर आयशोमध्ये जातो. दवाखान्यात ॲडमिट करावं लागतं. आणि म्हणले एक 15 दिवस आयशोमध्ये राहतो आणि बिल किती करतो? 1 लाख रुपये. आणि 1 लाख रुपये बिल करतो. तो 15व्या दिवशी गेला. 15व्या दिवशी गेल्यानंतर ही नाराज तोंड घेऊन घरी येते आणि काय करावं, मस्त खर्च केला. 15 दिवसात 1 लाख रुपये बिल झालं, पण नाही वाचला. म्हणले कसं काय नाही वाचला? म्हणले काय माहिती, असं कसं काय जन्माला आला पोटायला, जायचंच होतं तर आलाच कशाला? तो फक्त मागच्या पिठाची वसुली करायला आला होता. कशाला आला होता? मागच्या पिठाची वसुली करायला. हे पिठाचं व्याजासहित वसूल केलं त्याने. 2-4 पिढ्यामध्ये गॅप पाडला त्याने, 2-3 पिढ्या गॅप पाडला. म्हणून कर्म करताना अति सावधान. कधी कधी माता मावल्या म्हणतात 1 लिटरमध्ये 1 ग्लास पाणी टाकलं मग काय होतं? 1 लिटरमध्ये 1 ग्लास पाणी टाकलं. आता दुधावाले परेशान, आता दुधावाले परेशान. हा महाराज कर्म आहे बरे. तुम्हाला वाटत असेल, माझी विनंती आहे, 50 रुपये परवडत नाही तर 60 रुपये इका, परंतु महाराज पाणी टाकून विकू नका. आणि जर समोरचं गिऱ्हाईक तसं असेल तर मग काय टाकायचं तेवढं टाका. काय करा, जायचा माल काय गिऱ्हाईक तसं महाराज माल घ्यावा लागतो. यांना बी गिऱ्हाईक काही लई भेसळ खाणारेच सगळे. त्याच्यामुळं जर जसं गिऱ्हाईक आहे तसं. परंतु एखाद्याकडून तुम्ही 60 रुपये लिटरनी पैसे घेता, तुम्हाला 60 रुपये परवडत आहे आणि तरी तुम्ही त्याच्यात पाणी टाकताय, हे तुम्हाला पाणी त्रास देणार. मग अरे वा, जागा आहे तुम्ही, जागा आहे. हे पाणी त्रास देतं म्हणजे मग कसं त्रास देतं? म्हणले एक दिवस ही फरशी पुसत होती. काय पुसत होती? स्टाईलची फरशी. आणि स्टाईल बसूस तर एवढी स्टाईल मारते. आणि एकदा का स्टाईल बसली का म्हणते बाया पहिलंच बरं होतं, ह्या स्टाईलनं मग सगळी 99% स्टाईलच्या फरशावाल्या परेशान आहेत. दिवसभर त्या पालीसारख्या घरातच. सिद्धेश्वर महाराजाचं दर्शन नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही. शेजारी म्हणली का हो आले नाही? काय करू म्हणे, फरशी पुसत होते. ही पुसत 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 पुढं अशी पुढं जाते, नवरा मागून सगळं जशाला तसं. तुम्हाला काही अक्कल आहे का? म्हणजे हसल्याचा अर्थ असं बोलतात भरतो. म्हणले फरशीवर पाणी पडलं. किती पाणी? शेजारीन भेटायला गेली. म्हणले किती पाणी पडलं? अहो एवढं एवढं होतं. केवढं होतं? काय म्हणते? एवढं एवढं पाणी होतं हो. आणि त्याच्यात मी पडले मोडले. एवढं एवढं नव्हतं, 10 वर्ष दुधात जेवढं टाकलं होतं तेवढं होतं. विठाला 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 महाराज, आम्ही तुम्ही सर्वजण निरार्थ कर्म करणार आहेत, सार्थक काही करणारे नाहीत. आणि या जगातामध्ये
सार्थक करणारा वर्ग फक्त संत वर्ग आहे. संताला जीवनाची सार्थकता कळाली, आम्हा तुम्हाला जीवनाची सार्थकता कळाली नाही. आम्ही तुम्ही निरार्थक कर्मामध्ये प्रवृत्त जास्त आहेत आणि संत सार्थक कर्मामध्ये प्रवृत्त आहेत. निरार्थक कर्म तुम्हाला मगाशी बोललो, लक्षात आलंय ना, लक्षात येतंय ना. फक्त जांभळ्या देऊ नका. विठाला विठाला महाराज, जे केल्यानंतर पश्चाताप होतो त्याला निरार्थक कर्म म्हणायचं. काय वाक्य डबल बोलतो, लक्ष देऊ नाही का. जे केल्यानंतर पश्चाताप होतो त्याला निरार्थक कर्म म्हणतात आणि जे केल्यानंतर खरंच स्वाभिमान वाटतो त्याला सार्थक कर्म म्हणतात. आणखी जवळून बोलू का. पंगत घातल्यानंतर वाटत नाही मी उगाच पंगत घातली, आनंद होतो, सार्थक कर्म आहे. आणि नुसती रोज पंक्तीतला भात शिरा चोरून नेला नाही, तसं मी फक्त जवळची भाषा कळण्याकरता बोलतो बरं. तुम्ही वेगळ्या अर्थाने जाऊ नका. 7 दिवस नुसता शिरा. आणि इथं बसलेल्या माता मावल्याला माझी विनंती आहे, ज्या दिवशी मुलगा पंक्तीला जेवायला जाईल त्या दिवशी सांगायचं, ए बाळ्या पंक्तीला जा, 3-4 पंक्ती वाढ आणि नंतर जेव. आणि जेवताना सिद्धेश्वर महाराजाला प्रार्थना कर, हे सिद्धेश्वरा, एक दिवस मीच पंगत घालील एवढा मला मोठा कर. तो ती आई, ती खरी आई, ती खरी आई आहे बरं. कोणती? जी म्हणती तू सिद्धेश्वराकडे प्रार्थना कर की मला एक दिवस पंगत घालण्याचं सामर्थ्य. नाही तर काही काही आई महाराज पंगत बसले की पळ पळ, बसली पंगत, तू बी खाय, येतानी मला बी शिरा. वा रे वा, आई आई आहे का पुतना आहे. विठाला 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 हे विठ्ठला विठाला विठाला संत हे सार्थक कर्म करणारे, संत निरार्थक कर्म करणारे नाहीये. म्हणून म्हणले मागायचं ज्ञान आम्हाला तुम्हाला नाही, संतांना मागण्याचं ज्ञान आहे. कशात सार्थकता आहे आणि कशात आपल्या जीवनाची सार्थकता कशामध्ये? म्हणले शेजाऱ्याचा बांध कोरण्यामध्ये. कशात सार्थकता आहे? शेजारी शेतात नसला की त्याच्यात 2 तास शेतात घालणं, म्हणले याच्यात काय सार्थकता आहे? म्हणले काय सार्थकता आहे? म्हणले मुलाकरता शेतीचा विस्तार, आणि मग मुलाकरता शेतीचा विस्तार करतो. आणि देव लय विचित्र, मग देव असा मुलगा देतो त्याचा लय मोठा विस्तार, त्याचा असा विस्तार करून देतो. मग हे म्हणतं हे कसं काय असं चलत आहे? हे तू शेजाऱ्याचा विस्तार वाढवला होता त्याच्यासाठी, त्याच्यामुळे याचा विस्तार देवाने वाढला. माझी विनंती बरं, हे महाराज जरा जवळ येऊन बोलतो, सांगणारा महाराज एखाद्या वेळी लबाड असू शकतो, परंतु महाराज शास्त्र लबाड नाही. शास्त्र लबाड, शास्त्रावर विश्वास करा, संतावर विश्वास करा. एखाद्या वेळी सांगणारा चुकीचा असू शकतो, परंतु महाराज संत, ग्रंथ आणि भगवंत कधी चुकीचं सांगू शकत नाही. हे कायम लक्षात ठेवा. संत वाणी ही खोटी नाही, म्हणून संत म्हणतात ऐसी वाणी बोली. संत आम्हा तुम्हाला बोलायचं सुद्धा कर्म शिकवतात. बोलायचं हे मुखिया मृताची वाणी, मुखिया मृताची वाणी, मुखिया मृताची वाणी, मुखिया
संत म्हणतात मुखाने बोलणं हे सुद्धा तुमचं कर्म आहे. तुम्ही म्हणाल महाराज मुखाने बोलल्यामुळे बी त्रास होऊ शकतो का? हो. म्हणले काय प्रमाण आहे तुमच्याकडे? म्हणले मी प्रमाणाशिवाय बोलतच नाही. प्रमाण आहे माझ्याकडे, सत्य कथा आहे. म्हणले मुखाने बोलल्यामुळे कोणाला त्रास झाला? महाराज पुराणामध्ये कथा आली. म्हणले त्या द्रौपदीच्या एका शब्दामुळे महाभारताचं युद्ध झालं. कोणत्या एका शब्दामुळं? ती फक्त काय म्हणली होती? आंधळ्याचे काय म्हणली होती? तिचं एवढंच एक बोलणं कशाला कारणीभूत ठरलं? महाभारताच्या युद्धाला कारणीभूत ठरलं. फक्त काय वाक्य वापरलं होतं? आंधळ्याचे. आणि मग तुम्ही घरात बोलता बोलता म्हणजे मी तर एवढंच बोलले. एवढंच नाही, त्याला 2 दिवस झोप नाही, त्याचे अर्धे केस गळाले तुझ्या बोलण्यामुळं. माणसाला टक्कल पडतं काय? विनाकारण पडत नाही, तुमच्या बोलण्यामुळं टक्कल पडत आहे. हे टकले विनाकारण नाही होत माणसं. बोलताना महाराज शब्द एवढा डेंजर आहे. बोलताना हे तुमचं कर्म बनतं. बरं, द्रौपदीचा एक शब्द हा कर्म बनला. आणि महाराज अख्ख्या महाभारताच्या युद्धाला हा शब्द एक कारण ठरला. म्हणून संत म्हणतात बोलायचं झालं तरी हरी बोल, नाही तर अबोला. व्यर्थ गलबला करू नको. संत बोलायला सुद्धा लिमिट लावतात. म्हणले बोलायला सुद्धा लिमिट आहे. संत म्हणतात बोलायची इच्छा झाली तर काय बोल? हरी बोल. काय बोल? भगवान की जय. सिद्धेश्वर भगवान की जय. जय जरा मोठ्याने नाही. सिद्धेश्वर भगवान की जय. महाराज संत हे सार्थक कर्म करणारे आणि आम्ही तुम्ही जीव हा निरार्थक कर्म करणार आहे. म्हणून संताला जे मागता येतं ते सार्थक मागता येतं. म्हणून जगद्गुरु तुकोबरायाकडे काही माणसं आले आणि जगद्गुरु तुकोबरायाला म्हणले नेमकं जीवनात माणसाने काय मागावं? अभंगाचं प्रथम
निरर्थक मागणार आहेत आणि आम्ही तुम्ही निरार्थक मागणार आहेत. म्हणून महाराज काही माणसं धोत्र्यातले जगद्गुरु तुकोबरायकडे गेले आणि तुकोबरायला म्हणले, तुकोबराया आम्हाला काही मागायचं कळत नाही. म्हणले काय मागावे हे आम्हाला तुम्ही सांगा. त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय म्हणले, अरे समस्त धोत्रावासियांनो, म्हणले काय मागायचं झालं तर सिद्धेश्वराकडे काय मागा. म्हणले देव वसे चित्ती. विठाला 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 हे विठ्ठल. महाराज जगद्गुरु तुकोबरायांनी समस्त धोत्र्या वासियांना काय सांगितलं म्हणले, ज्याच्या चित्तामध्ये देव बसला त्याची संगती मागा. म्हणले आत्ताशी 11ला फक्त 5 मिनिट बाकी राहिले आणि मी आत्ताशी आपली गाडी पटरीवर आली. हां, आत्ताची गाडी आता पटरीवर आली. किती वाजता? 11 वाजता. आता इथून पुढे आपला प्रवास सुरू झाला. आता किती वाजेपर्यंत करायचा सांगा तुम्ही? किती वाजेपर्यंत करायचा? 4 वाजेपर्यंत. 4 वाजेपर्यंत म्हणतो. याच्याकरता टाळ्या वाजवा, झोपायचं नाही. पहा किती प्रेम आहे धोत्र्याचं माझ्यावर. मला हे बारकं सुद्धा म्हणतोय 4 वाजेपर्यंत. नाही तर बारकाल्याला वाटतं कधी संपतं, कधी मी एकदाचा गोदाडीत जातो आणि कधी एकदाची गोदडी अंगावर घेतो. असं होतं वयाच्या मानाने. लहान मुलाला सुद्धा महाराज म्हणले चलू द्या आता, कारण आत्ताशी आपण अभंगामध्ये प्रवेश केलाय. आत्ताशी आता प्रवेश झालाय आणि प्रवेश झाला म्हणल्यानंतर महाराज आणखी मला अभंगाचे 4 चरण सोडायचे. किती? 4 चरण. आणि एक चरणाला आत्ताशी जर पटरीला यायला 11 वाजले तर 4 चरणाला किती वाजतील हे मी सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही तुमचे मुलं, तुमच्या जांभळ्या, तुमचे पाय बिलकुल सांभाळा, बिलकुल सांभाळा. जर का जांभळी दिली का स्वतः तोंडात बोट घालून घ्या, नाही तर बुक्की घाला. झोपायचं नाही. आता लय काम आहे, जास्त वेळ काय बोलत नाही. आवर्त घेतो आता, 8 तास घेतो, जास्त वेळ नाही घेत. कारण मी बी लय थकलेलो आहे, खरंच लय थकलेलो आहे. इथं येईपर्यंत बोलायची मला कॅपॅसिटी नव्हती बरं खरंच. परंतु सिद्धेश्वर महाराजाची कृपा आहे. एवढा घासा बसला तुम्हाला बोलण्याहून कळतं की नाही? बोलण्याहून कळतंय ना? मग घेऊ का 8 तास? हां, जास्त वेळ काही नाही. आता आपल्याला आणखी हाराची तयारी करायची. आता बराच 1 तासभर मी बी इकडं थांबणार आहे. मस्त आपण हाराची, कोणी घरी जायचं नाही बरं आता. हां, आणि सिद्धेश्वर महाराजाची यावर्षी मला वाटतं कृपा आहे, काही अडचण नाही. निर्विघ्नपणे आपला कार्यक्रम पार पडतोय. समजणे वाले को, ज्याला कळालं त्याला धन्यवाद. सगळ्याला सगळं कळत नसतं. एका गावात एक जाड बाई होती, एकदम जाड. म्हणले किती जाड? 150 किलो. आणि ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला म्हणली, डॉक्टर मला वजन कमी करायचंय. डॉक्टर म्हणले किती भाकरी खाते? ती म्हणली स्वतःच्या हाताने बनवल्या तर 12चं आवरेज देते. कितीचं आवरेज? 12चं. म्हणले तू काय महाराजाचे हॅरियर आहे का? नाही, रनिंगला ती बी 12 देते बरं. विठाला विठाला तो डॉक्टर म्हणले 12चं आवरेज देते. म्हणले हो. आणि जर सुनाने बनवल्या तर म्हणले 10चं आवरेज निघतं. डॉक्टर म्हणला ठीक आहे. भाजी किती लागते? ती म्हणली भाजी 6 डिश. म्हणले भात 6 डिश. डॉक्टर म्हणला एक काम करा, तुमच्याकरता एक औषध आहे. म्हणले काय? उद्यापासून 12 भाकरीच्या जागी तुम्ही 6 भाकरी खा. 6 डिश भाजीच्या जागी 3 डिश भाजी खा. 6 डिश भाताच्या जागी 3 डिश भात खा. हे तुमच्याकरता औषध आहे. ती म्हणली डॉक्टर हे जेवणा अगोदर घ्यायचं का नंतर?
काय म्हणली ती? ज्याला कळालं त्याला धन्यवाद. आता काही काहीला सप्ताह झाल्यावर 15 दिवसांनी कळलं. आणि मग एकटीच किचनमध्ये हसते. नवरा म्हणला काय झालं? एकटीच किचनमध्ये एवढ्या जोरात हसाल? नाही म्हणे बाबाचं कीर्तन ऐकलं नाही का मी? म्हणले हा ऐकलं, मी बी होतो. म्हणले मग मी बी ऐकलं. म्हणले मग आत्ता का हसती? म्हणले मला ते बाबाने सांगितलेलं आत्ता कळालं. नवरा म्हणला बरं झालं तुला 15 दिवसांनी कळालं. गौऱ्या मसनात गेल्यावर बरं कळालं नाही. विठाला विठाला हो महाराज. संत सार्थक मागणार आहेत, आम्ही निरार्थक मागणार आहेत. म्हणून सगळे महाराज धोत्रावासी सिद्धेश्वर महाराजाकडे आले, जगद्गुरु तुकोबरायाकडे आले आणि म्हणले महाराज आम्हाला काय हवं ते सांगा. त्यावेळी जगद्गुरु तुकोबराया सर्व धोत्रावासियांना म्हणले मागायचं झालं तर काय मागा? म्हणले मला आयुष्यभर सिद्धेश्वर महाराजाची संगती घडावी. काय मागा? माझ्या जीवनामध्ये माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला सिद्धेश्वराची संगती, हेच मागा म्हणले. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. सिद्धेश्वर महाराजाच्या चित्तामध्ये काय होतं? सिद्धेश्वर महाराज इथं आले तेव्हा चित्तामध्ये काय होतं? म्हणले का 2-4 एकर घेतो. सिद्धेश्वर महाराज इथं आले त्यावेळी असं तुम्हाला वाचायला मिळालं का पोथीत? सिद्धेश्वर महाराज धोत्र्यात आले आणि आल्याबरोबर म्हणले गावकऱ्यांनो आपल्याला 5 एकर घ्यायचंय, इकडं 2 मजली बांधायचंय. नाही. महाराज काय मागितलं धोत्रावाशीला? फक्त काय मागितली? काय मागितलं? माझ्या सिद्धेश्वर महाराजाने तुम्हाला कलम मागितली. कलम मागून सिद्धेश्वर महाराज सर्व धोत्र्यावासियांना सांगतात की तुमच्या मुला मुलीला तुम्ही महाराज शिकवा. काय सांगतात? तुम्ही तुमच्या मुला मुलीला साक्षर बनवा, हे माझ्या सिद्धेश्वर महाराजांनी सांगितलं. इथं येऊन महाराज प्रपंच वाढवचं सांगितलं नाही. इथं येऊन महाराज म्हणले आमच्या सिद्धेश्वर महाराजाच्या चित्तामध्ये कायम देव होता. कायम चित्ती नाही आता, 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 ज्याच्या चित्तामध्ये आस नाही त्याचा माझा सिद्धेश्वर दास होतो. ज्याच्या चित्तामध्ये आस नाही, मी सिद्धेश्वराकडे गेल्यानंतर जर महाराज निस्वार्थ भावनेने गेले तर म्हणले संत सतत देवच्या ज्याच्या चित्तामध्ये बसले त्याच्याकडे त्याची संगतीची मागणी करतात. महाराज देव चित्तात बसला हे कसं ओळखायचं? त्याची काही ओळख आहे का? काही चेहऱ्याला असं काही सिम्बॉल येतं का की नाही का? मग चालतं प्रवासात गाडीमध्ये जर पेट्रोल संपलं तर ते सिम्बॉल येतं. आता 50 किलोमीटर जाईल, आता 100 किलोमीटर जाईल आणि नंतर बंद पडेल. DF संपत आलं, 100 किलोमीटरवर गेल्यानंतर DF संपल, टाकून घे. जसं सिम्बॉल येतं तसं म्हणले चित्तामध्ये देव बसलाय याचं सिम्बॉल काय? काय जरा लक्ष देऊ नका बरं बारकाईने. फक्त झोपू नका, बिलकुल झोपू नका. तोंडावर 12 तर वाजू देऊ नका. हां बिलकुल प्रसन्न आसा वरुण लोचना. नाही तर काही काही तो महाराज कीर्तनात गेले तरी बी 10व्याला गेल्याहूनच
नेहमी कीर्तनाला बसल्यावर प्रसन्न बसा, कथेला बसल्यावर प्रसन्न बसायचं. म्हणले कथा कीर्तनात जर प्रसन्न बसलं तर म्हणले वर्ष प्रसन्नतेत कटतं. आणि म्हणले कथा कीर्तनात जर धरून आणल्यावर बसले का वर्षभर घरात धरून. म्हणून कीर्तनात बिलकुल प्रसन्न. जरा हसा ना मोकळ्या, मोकळं हसा, काही टेन्शन नाही, बळच नाही हसायचं, जरा मोकळं. हां, पुरुष मंडळी जरा मोकळे. एखादी अर्धी जांभळी लागतीच. बिलकुल जास्त वेळ आता घेत नाही, फक्त 2 वाजेपर्यंत. किती वाजेपर्यंत? 2 वाजेपर्यंत. आणि मला सिद्धेश्वर महाराजाची कृपा आहे, बोलू शकतो मी. 2 नाही, सकाळी 8 पर्यंत बोलू शकतो. सिद्धेश्वर महाराजाची कृपा आहे. म्हणून जास्त वेळ आता तुम्ही लागले सूर्यफुलासारख्या माना टाकायला. हां, काही काही नाही टाकल्या माना, झालं सुरू. जय भोलेनाथ. आणि एक सांगू, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते त्याने समजायचं धोत्र्यात मी खूप श्रीमंत आहे. पडल्या पडल्या. आणि ज्याला पडल्या पडल्या रील्स पाहावा लागतात, पडल्या पडल्या ज्याला रील्स पाहावा लागतात, इन्स्टावर जावं लागतं, त्याने समजायचं धोत्र्यामध्ये माझ्यासारखा दलिंदर दुसरा कोणी नाही. पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे. महाराज पुण्यात्मा. 3 वेळा जर भूक लागली तर शास्त्र म्हणतं पुण्यात्मा. महाराज भूक बी कोणाला लागत नाही. भूक सोपी समजू नका. भूक बी ज्याला भूक लागते त्याने समजायचं आपण नशिबवान आहेत. आणि ज्याला महाराज कधीच कोणाचं फुकटचं घ्यायचे आपशा नाही त्याने समजायचं गावात सगळ्यात श्रीमंत मी आहे. सगळ्यात श्रीमंत. ज्याला फुकटची आशा नाही त्याने समजायचं आपल्यासारखा श्रीमंत गण नाही. आणि जर गावामध्ये याचं मुंडकं मोड, त्याचं मुंडकं मोड, याचं गुरुकुल घे, त्याचं घरकुल. हसले याचा अर्थ आलंय? बिलकुल नाही महाराज. हे समाधानच देत नाही हो महाराज. याला तुम्हाला वाटतं हो बंगला झाला आणि गाडी झाली 2-3 मजली बांधले, महाराज हे झोपूच देत नाही त्याच्यात. बिलकुल झोपू देत नाही. म्हणून महाराज मस्त झोप यावी, 3 टाइम भूक लागावी आणि पडल्याबरोबर झोप यावी. महाराज एक जणाला झोप येत नव्हती म्हणून ते डॉक्टरकडे गेलं. काय केलं त्यांनी? डॉक्टरकडे गेलं. आणि डॉक्टरला म्हणलं डॉक्टर मला झोप येत नाही. आता डॉक्टरने पहिल्या वेळी गोळ्या दिल्या, फरक नाही. दुसऱ्या वेळी, तिसऱ्या वेळी, 4थ्या वेळी डॉक्टर वैतागला. आणि डॉक्टर म्हणला एक काम कर, तू एखाद्या साधूकडे जा. काय म्हणला? तू एखाद्या साधूकडे जा. आणि साधूकडे जा म्हणल्यानंतर महाराज रस्त्याने एक साधू बसलेला होता आणि हा साधूकडे गेला. आणि साधूकडे गेल्यानंतर साधूला म्हणला महाराज मला झोप येत नाही. तो साधू म्हणला ज्याला झोप येते त्याचं शर्ट घालून झोपत जा. काय म्हणला? ज्याला झोप येते त्याचं शर्ट घालून झोपत जाय, तुला झोप लागल. महाराज साधूचं त्यांनी वाक्य ऐकलं आणि तो डायरेक्ट आपल्या गावातल्या श्रीमंत व्यक्तीकडे आला आणि त्याला म्हणला तुमचं शर्ट द्या ना. तो म्हणला कशाला? म्हणले मला साधूने सांगितलं ज्याला झोप येते त्याचं शर्ट घाल. तो श्रीमंत व्यक्ती म्हणला तुला वाटतं काय माझं हे 3 मजली मला झोप येते? मला रोज हप्त्यावाल्याचा फोन आहे. बँकेवाले 2दा-3दा येऊन गेलेत. मी 3 दिवस झाले या अंगावरून त्या अंगावर. एक काम कर म्हणे तुझ्याबरोबर मी येतो, ज्याला झोप येते त्याचं शर्ट पाहू आपण. आणि महाराज तो श्रीमंत गावातला नंबर 1चा श्रीमंत आणि तो व्यक्ती महाराज झोप येणाऱ्या व्यक्तीकडे, कोणाला झोप येते त्याच्याकडे निघाले. मार्गात एक बिल्डर दिसला, मोठा बिल्डिंग बांधणारा. आणि बिल्डिंग बांधणाऱ्याकडे गेल्यानंतर म्हणले बिल्डर साहेब तुमचं एक शर्ट द्या ना मला. बिल्डर म्हणला कशाला? म्हणले आम्हाला एका साधूने सांगितलंय ज्याला झोप येते त्याचं शर्ट घालून झोप. महाराज तो बिल्डर म्हणला मग अख्ख्या सिल्लोड तालुक्याला मी घरं दिले, परंतु मी ज्या घरात झोपतो ना मला त्या घरात झोपच येत नाही. म्हणले कशामुळं? म्हणले इकाडी साईड बंद पडली, तिकाडी चालू झाली. इकाडी सुरू व्हायची तर कामगार वरून पडला. म्हणले एक काम करा
मी बी तुमच्या बरोबर येतो. ज्याला झोप येते त्याचं शर्ट आपण सर्वजण शोधू. आणि महाराज असे डॉक्टर, इंजिनियर, वकील, महाराज सगळे श्रीमंत अशी 5-50 जणांची टीमच तयार झाली आणि हे झोप येणाऱ्याला शोधू लागले. आणि रस्त्याने जात असताना महाराज एक शेतकरी वखर हाणत होता. महाराज वखर हाणायचं झालं, बैल साईडला उभा केले. महाराज अंगावरती बन्याल होती, बन्याल काढली, विहिरीमध्ये उडी मारली. महाराज वरती आला, महाराज बन्याल घातली आणि बायकोनी दिलेली भाकरी खाऊ लागला. आणि भाकरी खाल्ली आणि महाराज एक दगड घेतला आणि त्या दगडावर उस देऊन पडला की लगेच झोप लागली. महाराज सर्वजण पळत पळत त्याच्याकडे आले. अरे म्हणले याचा शर्ट कामाचा आहे, याला झोप लागते, म्हणले याचा शर्ट घेतला पाहिजे. 5-50 जण याच्याकडे आले आणि याच्याकडे आल्यानंतर त्याला म्हणले, ओ शेतकरी दादा एक काम करा, म्हणले तुमचं शर्ट मला द्या. तो शेतकरी म्हणला, माझ्या घरात जर शर्ट असते तर मी बन्यालवर झोपला असतो. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला महाराज मला सांगायचा भाव हा आहे, महाराज समाधान शोधा. बरं संपत्ती समाधानाचा विषय नाही, संपत्ती कमवू नका या मताचा मी बिलकुल नाही. बिलकुल कमवा. गरीबा घरी जन्माला येणं तुमचं महाराज तुमच्या हातात नाहीये, परंतु गरीब राहून मरणं हे तुमच्या हातात आहे. गरीब होऊन मरायचं नाही. श्रीमंत स्वप्न काय मोठे ठेवायचे, गाडी बंगला मस्त सगळे स्वप्न ठेवा. गरिबीत जन्माला आले म्हणून गरिबीत कधीच मरायचं नाही. ब्रँडेडच घालायचं, बिलकुल घाला ब्रँडेड. हां काही काहीची चॉईसच असते ब्रँडेड. का पा हां जमत नाही साधं. हां ब्रँडेड चॉईस महाराज. नाही तर काही काहीला अण्णा 200चं आणि ते कायम ते दलिद्री 200च्या वरच म्हातारं झालं तरी 200चंच. मेलं पोराला फोन लावला, म्हातारं गेलं ते 200चाच कपडा घेऊन आलं. केवढ्याचा आणला 200चा कपडा वरून टाकला, म्हातारं जाळलं. शेवटपर्यंत कितीवर मेलं, कारण याचं स्वप्न केवढ्याचं होतं, केवढ्याचं स्वप्न होतं 200चं. म्हणून इथं बसलेल्या माझ्या तरुणाला माझी विनंती आहे, स्वप्न पाहताना असे मोठे स्वप्न पाहिजे की या धोत्र्यामध्ये मी फॉर्च्युनर आणल. आणि नुसते स्वप्न पाहिजे नाही तर झोपला मी फॉर्च्युनर आणीन, उठला तरी मी फॉर्च्युनर आणीन. आणि काम काय करतो म्हणले, काम काही नाही, ह्या गल्लीत शिट्टी मारतो, त्या गल्लीत शिट्टी मारतो. तुझी फॉर्च्युनर होईन का खळगुट्या? अरे फॉर्च्युनरचं स्वप्न पाहणाऱ्याने काम सुद्धा तसंच करायचं. माझा सिद्धेश्वर तुला फॉर्च्युनर देईल म्हणजे देईल, हे मला विश्वास आहे, नक्की देईल. काम तसं करा महाराज, स्वप्न मोठे ठेवा, काम सुद्धा तसे करा. संत भगवंत देणार आहेत महाराज. म्हणले सिम्बॉल आहे का सिम्बॉल, म्हणले ज्याच्या चित्तामध्ये देव आहे असा काही सिम्बॉल आहे का सिम्बॉल. म्हणले इथूनच बाजूला गेलो होतो मी, किती जरी बाजूला गेलो तरी मी 2 वाजेपर्यंत जाग्यावरच येणार आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणले महाराज काही सिम्बॉल आहे का सिम्बॉल. सिम्बॉल 11 नंतर होतं, असं काही टेन्शन घेऊ नका. 11 नंतर होतं, कारण 11 नंतर टावर बंद पडतात. टेन्शन घेऊ नका, होतं. बिंदास, लोड घ्यायचा नाही, बिंदास राहा. काही नाही, मी तुमचा तुम्ही माझे, एकामेका सहाय्य करू आणि पाठपर्यंत कीर्तन करू. म्हणले महाराज काही सिम्बॉल आहे का, म्हणले चित्तामध्ये देव बसला याचा काही सिम्बॉल आहे का. महाराज म्हणले 6 सिम्बॉल आहेत. किती? 6 सिम्बॉल. ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याचे पहिला सिम्बॉल सांगितला, म्हणले त्याच्या चित्तातला काम समाप्त होतो. काम, ज्याच्या चित्तातला काम समाप्त झाला समजायचा हा पहिला सिम्बॉल आहे. कशाचा? चित्तामध्ये देव बसला याचा पहिला सिम्बॉल काय आहे म्हटले, चित्तामध्ये काम नाही. मग इथं बसलेले महाराज प्रत्येकाच्या चित्तामध्ये एवढा काम आहे, एवढा काम आहे महाराज. 3 मजली जरी झालं, 4 मजली जरी झालं तरी 5व्या मजल्यावर गज काढतो. कशा करता? कशा करता? त्या गजात पाय गुतून मोडण्या करता. धोत्र्यात गज काढतात का नाही?
काढतात का नाही? दुसऱ्या मधल्यावर गजर कशा करतात? हे सांगतात की आणखी पोट भरलं नाही, पुढच्या वर्षी जर योग आले तर वरचा आणखी एक मजला. हा काम आहे. आणि ज्याच्या चित्तामध्ये काम आहे त्याच्या चित्तात राम येऊ शकत नाही. आता याची रामायणामध्ये खूप सुंदर कथा आहे. आता एक पहिला सिंबॉल, जास्त वेळ घेत नाही बरं तुम्ही. आता जास्त काय आज नेमकं काय होतं, मी नेमका कसोटी प्लेअर आहे. मी कसोटी प्लेअर आहे. 20-20 आपल्याला जमत नाही. का बरं? का जमत नाही? कारण आपल्याला तर तेवढ्यात पोटच भरत नाही. आपल्याला 3 तास 4 तास बोलल्याशिवाय समाधानच वाटत नाही. आणि क्रिकेट म्हणजे 20-20 1 तासाचा विषय, आणि तासाभरात आपलं पोट भरत नाही. त्याच्यामुळे मी कथा सोडून शक्यतो कीर्तन घेतच नाही. फक्त काही गावं काही ठिकाणं मला घ्यावा लागतात, त्यामध्ये सिद्धेश्वर महाराज आणि तुम्ही असल्यामुळं घ्यावं लागलं. बाकी काय विषय नाही. तर आपल्याला एकच आवडतं, कथा. एक कथा 4 तास बोलत. कोणता सिंबॉल सांगितला पहिला? काम. ज्याचा काम समाप्त झाला समजायचा चित्तामध्ये देव आहे. आणि जर पाकिट भरल्यानंतर 4 किलोमीटरहून जर गाडी पुन्हा 500साठी माघारी येत असेल तर समजायचं काम संपला नाही. याच्या चित्तात देव नाही, याच्या चित्तात फक्त काय? पहिलं सिंबॉल. म्हणून संत म्हणतात, म्हणले ज्याच्या चित्तामध्ये देव बसला आशाची संगती करा. म्हणून जगद्गुरु तुकोबरायला प्रश्न केला, म्हणले महाराज तुम्ही आशाची कधी संगती केली का? त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अभंगाचं 2रं चरण. जगद्गुरु तुकोबराय म्हणले आयसे आवडते मना आणि देवा पूर्वावी वासना. महाराज आता वासनेवर जर बोलायचं झालं तर अख्खी रात्र जाईल. वासना चांगली का वाईट आहे बरं? वासना चांगली का वाईट आहे? म्हणून महाराज आणखी जवळून बोलू का? वासना जर वाईट असते ना, जर वासना नसते ना तर आपण जिवंत असून मेल्यासारखे असतो. काहीतरी वासना आहे म्हणून आपण जिवंत आहे. वासना नसती तर आपण मेलेला असतो. मग वासना वाईट आहे का चांगली आहे? मग महाराज म्हणले चांगली तर नरकात का घेऊन जाते? म्हणून संतांनी वासनेचे 2 प्रकार सांगितले, एक सद्वासना आणि एक दुर्वासना. वासना 2 प्रकारची आहे. म्हणले कोणती सद्वासना आहे? म्हणले गावाला जीव घालण्याची जी वासना ही सद्वासना आहे, आणि गावामधली पंगत मोडणे ही दुर्वासना. तुकोबराय म्हणतात आयसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. महाराज तुकोबराय म्हणतात देवा असं माझ्या मनाला आवडतायत. त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, म्हणले असे जर साधू असे जर संत मला मिळाले तर हरिजनाशी भेटी न हो अंग संग तुटी. आयसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. म्हणले अशा संताची जर भेट झाली तर त्याची माझी ताटातूट होऊ नाही. म्हणले का बरं ताटातूट होऊ नये? त्यावेळी तुकोबराय म्हणतात तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. म्हणले अशा संताच्या संगतीत राहणं. म्हणले कोणत्या संताच्या संगतीत राहणं? म्हणले अशा सिद्धेश्वर महाराजाच्या संगतीत राहण्यामध्ये माझं भले. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. तुका म्हणे जिने सिद्धेश्वर महाराजासारख्या संताच्या संगतीत राहण्यामध्ये आमचं तुमचं भलं आहे.
कल्याण आहे. म्हणून इथं बसलेल्या सर्वांना विनंती आहे, आयुष्यभर सिद्धेश्वर महाराजाच्या संगतीमध्ये राहा एवढीच प्रार्थना करतो. विठोबा कुमार